अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपा काढो आंदोलन केलं। पावसाळा तोंडावर आलेला असताना ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची कामं सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर लोकविकास संघटनेच्या वतीनं चांदूर बाजार तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्यात आलं। शेतकरी आंदोलक गोपाळ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या वेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। देवस्थान निर्मूलन कायद्यावरून आता वाद पेटण्याची चिन्ह दिसतात, कारण या कायद्याला आता थेट देवस्थान समित्यांनीच विरोध सुरू केला आहे। देवस्थानच्या हक्काच्या जमिनी वहिवाटदारांच्या नावावर करण्याचा प्रयत्न होत असेल तर देवस्थानांनी काय करायचं असा थेट सवाल अष्टविनायक देवस्थान संघ आणि हिंदू मंदिर महासंघानं सरकारला विचारला आहे। पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केशव विध्वंस आणि सुनील घनवट यांनी प्रस्तावित कायद्यावर आक्षेप घेतला। हा कायदा देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। केवळ संभ्रमित करण्यासाठी वेगवेगळे स्टेटमेंट दिली जातात की देवस्थानांच्या जमिनींचा मालकी हक्क त्याला आम्ही हात लावणार नाही, त्या बाधित होणार नाहीत, अबाधित राहतील आणि वहिवाटदारांना सुद्धा मदत केली जाईल। मग हे करणार तर नेमकं कसं करणार हे स्पष्ट करावं। आणि महत्त्वाचा मुद्दा, या जमिनी अहस्तांतरणीय असतील अशा प्रकारचा उल्लेख तिथं असला पाहिजे, ज्याप्रमाणे वकफ बोर्डच्या सातबाऱ्यावरती वकफ संपत्ती प्रतिबंधित प्रकार असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे देवस्थान जमिनी प्रतिबंधित प्रकार सत्ता प्रकार असा उल्लेख करण्यात आला पाहिजे, ही मागणी आहे। आणि जर हा कायदा मागं घेतला नाही तर सर्व अष्टविनायक मंदिर असतील, महाराष्ट्र मंदिर महासंघाशी जोडलेली अनेक मंदिर आहेत, ही सर्व याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत। या संदर्भात रस्त्यावरती उतरून विरोध करतील।